फीज ऐकून डायरेक्ट चक्कर येतो. आपल्या घरी घ्यायचा. हो कर 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 काय. बाय. हे ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. सो आता तशी गुड मॉर्निंग राहिलेली नाही आहे, गुड आफ्टरनून झाली आहे. 1:30 वाजला आता. सो सकाळचं मी फार असं काही शूट केलं नाही, कारण आज आम्हाला 2 महत्त्वाच्या कामांना जायचं आहे. ते काय मी पुढे सांगतेच, पण आज मी थोडंसं काहीतरी नवीन ट्राय केलं आहे. असा एखादा दिवस येतो ना की असं वाटतं छान तयार होऊ दे आणि स्वतःच काहीतरी एक्सपेरिमेंट करायची इच्छा होते. आणि माझ्यासोबत असं खूप कमी वेळा होतं, कारण मला ना असं खूप तयार व्हायला नाही आवडत. पण म्हटलं आज जरा कमी, म्हणजे मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे, फक्त काजळ लावते रोज, पण जरा आज व्यवस्थित. आयब्रोज व्यवस्थित शार्प केल्या आणि लिपस्टिक. तर आता तुम्हाला सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये मला लिपस्टिकचा शेड विचारला जातो. तर माझ्या 2-3 लिपस्टिक्स आहेत. मार्सचे ते 3चे सेट असतात ना, त्याच्यापैकी एक ब्राऊन ऑरेंज शेड आहे, तो मी खूप लावते. हा एक ना मला आठवत पण नाही आता, मेबलिनचा शेड आहे, तो मी खूप लावते. आणि अजून 1-2 शेड आहे. हां, एक मॅटचा शेड आहे जे एकदम न्यूड आहे. मला असे रेड पिंक असं नाही आवडत, तर असे एकदम न्यूड शेड मी लावत असते. सो मला प्रत्येक व्हिडिओवर एकतरी कमेंट असते की तुझ्या लिपस्टिकचा शेड सांग. पण खरं सांगायचं तर मला तेव्हा आठवतच नाही की मी आज या व्हिडिओमध्ये कुठली लावली होती. सो मी एक ना पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे माझा मेकअप हॉल व्हिडिओ म्हणून. त्याच्यामध्ये मी माझे सगळे लिपस्टिक्स दाखवलेले आहेत. तर त्यापैकी जे मी न्यूड शेड म्हटले आणि जे मी खूप रेग्युलर लावते म्हटले, ते तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. खूप सुंदर शेड्स आहेत. ॲक्च्युली असं फार दिसत नाही, पण मस्त दिसतात. तर ओव्हरऑल लुक ना आज मी थोडासा वेगळा केलेला आहे. शर्ट हे तुम्हाला व्हाईट दिसतंय. मागच्या शर्ट पण मला कॉमेंट्स होत्या की व्हाईट शर्ट छान दिसतंय, पण हे व्हाईट नाही आहे, हे कोसा कलरचं आहे, क्रीमिश असं. आणि माझ्याकडे असे सेम 2 शर्ट्स आहेत. मी तुम्हाला थोडं दुरून दाखवते कसं दिसतं. पूर्ण दिसणार नाही, पण पुढे व्हिडिओमध्ये कुठेतरी तुम्हाला दिसेलच. तर एकदम असं पोलं आहे. मला असे बॅगीवाले कपडे खूप आवडतात. तर माझ्याकडे याच्यातलं फुल स्लीव्ज आहे, जे मी त्या दिवशी घातलं होतं. तर त्याच्या स्लीव्ज मी फोल्ड करून घेते. आणि सेम माझ्याकडे हाफ स्लीव्सचं पण आहे. सो याचं शोल्डर असं खाली आहे. आणि हे दोन्ही शर्ट H&Mचे आहे. तर शर्ट पण खूप सुंदर दिसतंय. आणि मग आता आम्हाला जायचं आहे अनायाला, जे मागच्या वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं ॲनिमल फार्ममध्ये. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते की आम्ही नेमकं कुठे गेलो आहे, किंवा ब्लॉगमध्ये पुढे सांगते पण. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काम आहे म्हणजे अनायाची स्कूल बघायला आम्हाला जायचं आहे. एक गोष्ट मी विसरलीच, आज मी इयरिंग्स पण घातले आहेत. जे मी रिसेंटली घेतले होते ना, ते वालेच हे आहेत. सो ओव्हरऑल असं छान वाटते मला. आणि हे अशी हेअरस्टाईल वगैरे जे मी मोस्टली कधी करत नाही, आपलं एकतर मोकळे ठेवते किंवा क्लचर लावून घेते. पण आज जरा थोडंसं मूड झालं छान काहीतरी करण्याचं, म्हणून मग थोडीशी तयार झाली आहे. सो तुम्हाला कसं वाटतंय सिम्पल लुक नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अनायाच्या स्कूलसाठी आम्ही 2 स्कूल सिलेक्ट केले आहे. फार मोठं कन्फ्युजन नाही आहे आम्हाला. एक जरा लांब आहे, एक जरा जवळ आहे. तर दोन्हीकडे आम्हाला जाऊन बघायचं आहे. आणि मी नर्सरीची गोष्ट करते आहे. मला बरेचदा कमेंट्स असतात की अनायाला स्कूलला कधी टाकणार आहे. सो आता तिच्या स्कूलबद्दल पण काय याच्यावर डिटेल व्लॉग मी एकतर बनवेल, किंवा या व्लॉगमध्ये तुम्हाला जर सांगता आला मोठा नाही झाला तर डिटेलमध्ये सांगते. तर आम्ही आता नर्सरीच्या ॲडमिशनसाठी बघतो आहे. आणि सोबतच आम्ही प्ले ग्रुपला पण बघणार आहे. पण मी तिला कधी प्ले ग्रुपला टाकणार आहे. आणि नर्सरी तर नेक्स्ट इयर राहील. तर ॲडमिशन आता सुरू झाले आहेत ऑगस्टपासून, म्हणून आता आम्ही जाऊन बघतो आहे. तर कुठली काय स्कूल फायनल करते मी, कुठलं CBSE घेते की ICSE घेते की म्हणजे काय जे काय आमचं डिसिजन असेल ना, ते तुमच्याशी नक्कीच शेअर करते. कारण ॲट दिस पॉईंट वी आर ऑल्सो ब्लँक. पहिले जाऊन बघायचं आहे आणि तिथे जाऊन कळेल की नेमकं काय कसं, आणि त्यानंतर मी तुमच्याशी डिटेल्स शेअर करेल. सो चला आजचा ब्लॉग आपण सुरू करूया. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी खूप नाराज आहे, कारण लग्नानंतरचे जे व्हिडिओज आहेत त्याला व्ह्यूज एकदम ड्रॉप झाले आहेत. आय डोंट नो, तुम्हाला लग्नानंतरच्या ब्लॉग्समध्ये इंटरेस्ट येत नाही आहे का काय, पण मला नाही आवडत आहे. म्हणजे खूप मनाला असं कसं ते वाटतं की आपण एवढी मेहनत करतो, एवढा प्रयत्न करतो, छान ब्लॉग्स घेऊन यायचा, काहीतरी नवीन कॉन्टेंट घेऊन यायचं, छान रेसिपीज शेअर करायच्या, तरीही व्ह्यूज का येत नाही आहे, का ड्रॉप होत आहे मला कळत नाही आहे. सो तुम्ही जर का असं प्रेम नाही दिलं व्लॉग्सला, तर मला एक दिवस व्लॉग बंद करावे लागतील असं मला कुठंतरी वाटतं आहे. कारण मग ते एक डिमोटिवेट होऊन जाते मी. बट स्टील सध्या तरी आय एम ऑन माय वे.
तर आहे माझी एनर्जी सध्या तोपर्यंत मी करते. सो प्लीज व्लॉग्सला खूप खूप प्रेम द्या आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा, व्हिडिओ हाईप करत जा, म्हणजे थोडा रीच वाढेल. सो चला मग आत्ता आपण आपला दिवस सुरू करूया. पण त्याआधी ना मी इथे काल रात्री इडलीसाठी बॅटर टाकलं होतं, म्हणजे तांदूळ डाळ टाकली होती, ती मी बारीक करून घेते कारण मग दिवसभरात छान फर्मेंट होईल आणि संध्याकाळी आल्यावर मला इडली वगैरे करता येईल किंवा मग उद्या करता येईल. सो तेवढं एक काम करते आणि मग आम्ही निघतो. तर यावेळी ना मी स्पेशली इडलीसाठी वेगळे तांदूळ आणले होते. नेहमी मी काय करते, घरातले आपले जे नॉर्मल बारीक तांदूळ आहे ते यूज करते, पण मला नेहमी असं वाटतं की त्या तांदळाची चव आणि त्या इडलीची चव वेगळीच येते, म्हणून मी ते जाडवाले तांदूळ इडलीचे स्पेशल असतात ना ते आणले होते, ते भिजत टाकले होते आणि आता ते बारीक करून घेते म्हटलं. त्यासाठी मी इथे अगारोचं हे ब्लेंडर यूज करते आहे. त्याने एकदम फास्ट आणि काहीही मेहनत न करता पटकन बारीक होतं. खूप जास्ती मेस होत नाही, काही भरत नाही आणि असं पकडून बसावं लागत नाही आणि प्रॉपर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळते. सो तांदूळ बारीक करून घेतल्यानंतर मला डाळही बारीक करून घ्यायची होती, ती पण जारमध्ये टाकून घेतली. आणि हो, पाणी आवर्जून टाकायचं आणि जारमध्ये जेवढं मावतं तेवढंच टाकायचं. आणि तुम्ही बघू शकता याला कुठलं बटन वगैरे नाही आहे, फक्त असं राऊंड फिरवायचं, ते सुरू होतं आणि अपोजिट डिरेक्शनला फिरवलं की बंद होतं आणि आपली पेस्ट म्हणा, चटणी म्हणा किंवा असं काही बारीक करायचं असलं तर एकदम इझिली तयार होतं. सो आता हे करून घेतलं आणि फर्मेंटेशनसाठी हे मग मस्त दिवसभर राहिलं की रात्री छान फर्मेंट होईल किंवा उद्या आपल्याला काय करायचं असेल तर हे रेडी आहे. आणि मी मीठ टाकून ठेवत नसते, जेव्हा पाहिजे तेवढं थोडंसं मिश्रण काढते आणि तेवढ्याच्यात मीठ टाकते. आता बघूया या नवीन तांदळाने कशी माझी इडली बनते, तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल. बरं तू कुठे चालली मला सांग. हां, नर्सरी? काय नर्सरी? हां, गो फास्ट नानू. ते अंकल चालले गेले बघ. कुठे आली ग तू? सो येस, 2 स्कूलमध्ये आम्हाला इन्क्वायरी करायची होती, ती आम्ही केली आहे. एका स्कूलमध्ये तर काही फार इन्फॉर्मेशन मिळाली नाही कारण त्यांची ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला अजून 2-3 महिने बाकी आहे. पण एका स्कूलमध्ये आम्हाला इनफ इन्फॉर्मेशन मिळाली जी पाहिजे होती सगळी. तर आत्ता आम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की नेमकं कुठे टाकायचं. सो आमचे 2-3 कन्सर्न्स आहे की अनाया आता नर्सरीमध्ये चांगली स्कूल बघायची, म्हणजे परत चेंज करायची गरज पडायला नको. म्हणजे असं म्हणतात सगळेजण की नर्सरी म्हणजे त्यानंतर KG1 KG2ला चालतं कुठे पण आणि मग त्यानंतर फर्स्टपासून बघू. तर आम्ही असं 12थपर्यंतचा विचार करत नाही आहे, पण आमचं असं की फर्स्टपासून परत स्कूल चेंज नको करायला, म्हणून आत्ताच जे काय ते व्यवस्थित स्कूल बघायची की तिला तिथेच कंटिन्यू करता आलं पाहिजे फर्स्टपासनं. सो म्हणून आम्ही जरा सर्च करून व्यवस्थित टाकतो आहे. परत आमचं कन्फ्युजन हे आहे की CBSE की IB. तर आम्हाला IB बोर्डबद्दल फार माहिती नाही आहे, पण आम्ही एक स्कूल व्हिजिट केली होती पण तिथे पण आम्हाला इनफ इन्फॉर्मेशन नव्हती मिळाली. पण अजून जमलं तर आम्ही IB बोर्डची एखादी स्कूल बघू की जिथे आम्हाला इनफ इन्फॉर्मेशन जर मिळाली. कारण कसं आहे ना, आत्ता जे आहे त्याच्यात आपल्याला CBSE बोर्ड चालतं आहे, पण जेव्हा ती 12th होऊन जाईल त्यानंतर CBSE बोर्डला तेवढी व्हॅल्यू राहील का, आणि मग IBचं तर तेवढा करिक्युलम येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा जरा विचार येतो आहे. पण मग ॲट द सेम टाईम हे पण वाटतं की कुठे एवढा विचार करायचा, CBSEलाच टाकू. ICSE तर आमच्या लिस्टमध्ये नाही आहे, एकतर CBSE किंवा IB असं काहीतरी आमच्या डोक्यात होतं, पण ते अजून थोडंसं कन्फ्युजन आहे. पण जे काय आहे हे आम्हाला नेक्स्ट 8 दिवसामध्ये जे काय ते फायनल डिसिजन घ्यावं लागणार आहे. कारण जी स्कूल आम्ही म्हणतोय ना ती त्याचे ऑलरेडी ॲडमिशन ओपन झालेले आहेत आणि म्हणजे एक मला असं वाटतं लवकर लवकर ॲडमिशन पण फुल होतात, तर आम्हाला पटकन ॲडमिशनसाठी सीट ब्लॉक तरी करावी लागणार आहे. ती प्रोसेस सुरू करायची आहे. आणि हां, डे केअर किंवा प्ले ग्रुपचं मला बोलायचं होतं. तर आम्ही असं करणार आहे की नर्सरीची स्कूल तिची जी आहे ती एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण एप्रिलच्या आधी म्हणजे आफ्टर दिवाळी म्हणा किंवा तिचा बर्थडे झाल्यावर म्हणा जनवरीमध्ये असं काहीतरी, म्हणजे ती 3 वर्षाची झाल्यावर किंवा आफ्टर दिवाळी, आता गावावरून वगैरे आम्ही येऊन जातो त्याच्यानंतर तिला प्ले ग्रुपला टाकायचं. प्ले ग्रुप अगदी मी घराजवळ जिथे जे सगळ्यात जवळ आहे तिथे टाकणार, म्हणजे तिला आणण्या नेण्याचं टेन्शन तरी आम्हाला नसलं पाहिजे. आणि मग ते प्ले ग्रुप तिला 2-3 महिने होईल आणि मग एप्रिलपासनं शील बी यूज टू, म्हणजे लवकर उठायसाठी
या सगळ्या. कारण की स्कूल जी आहे ती 8 वाजता असणार आहे सकाळी, तर तिला थोडंसं त्याच्यासाठी यूज टू पण करावं लागेल. लवकर सकाळी उठायचं, स्कूलला जायचं, फ्रेश व्हायचं, खायचं प्यायचं. सो त्याच्यामुळे मग आमचं असं ठरलं की आम्ही दिवाळीनंतर तिला प्ले ग्रुपला टाकू एप्रिलपर्यंत, आणि एप्रिलपासून मग तिची नर्सरी सुरू होईल. पण नर्सरीची ॲडमिशन जी काय आहे ती आम्हाला आत्ताच घ्यावी लागणार आहे लवकर. सो आम्ही आत्ता स्कूल कॅम्पस वगैरे पण बघून आलो, आणि म्हणजे आमच्या डोक्यात 1-2 स्कूल्स अजून आहेत. तर बघू, आम्ही दोघं थोडं डिस्कस करू की त्या स्कूल्स बघायच्या की जिथे आता बघून आलं तिथे फायनल करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फीज ऐकून डायरेक्ट चक्कर येतो. म्हणजे मी तिथे ऋषीला म्हटलं आपलं एज्युकेशन जेवढं पैसे झालंय, हा, तेवढं यांची नर्सरीची फीज आहे. म्हणजे आपण जेव्हा इंजिनिअरिंगला कोणी, म्हणजे रोशन इंजिनिअरिंगला असेल किंवा मी CA चे क्लासेस वगैरे त्यावेळी केले, तर 1 लाख रुपये फी खूप वाटायची की बापरे बाबाला 1 लाख. आमची तर 1 लाख नव्हती, पण माझी 1.5 लाख होती माझ्या क्लासेसची. तर मला माझ्या भावांनी 1.5 लाख रुपये फीस भरली. तेव्हा मला माझं मन इतकं दुखत होतं की खरंच मी या पैशाला, म्हणजे नाही का, काय त्याचा होऊ दे ना, चीज होईल का, आणि ते केलं नाही. तर मी भरू देऊ पण का. पण मी म्हणतही होती की जाऊ दे, एवढी फीस आहे कुठे करते. पण माझे भाऊ आणि माझे बाबा मला पुश करायचे की तू कशाला त्याचं लोड घेता, आम्ही बघतो. आणि म्हणून त्यांनी भरली. तर तेव्हा 1.5 लाख रुपये एवढे वाटायचे. आणि आता तर ह्यांची नर्सरीची फी 1.5 लाख आहे, फक्त फी 1.5 लाख आहे. आणि काय डोनेशन वगैरे तर ते वेगळं, पण डोनेशन द्यायला लागणार नाही आम्हाला, कारण आम्ही नर्सरीपासून ॲडमिशन घेतोय. ज्या कुठल्या स्कूलमध्ये आहे त्यांचं असं असतं, फर्स्टपासून जर तुम्ही आले तर मग डोनेशन लागतं. सो डोनेशन आम्हाला लागणार नाही तेवढं आहे. पण फीज किती आहे, आणि एव्हरी इयर 8% राईज बेसिक म्हणे ना, and then it goes to 25%. कसं काय 25%? त्याच्यात कळलं नाही मला. काहीतरी आहे त्यांचं, but it goes to 25%. So they don't have fixed fee म्हणजे structure. असं असेल 8% to 25% पर्यंत वाढत असेल काय ते इन्फ्लेशन इन्फ्लेशननुसार. हो, म्हणजे बापरे. म्हणजे तिने डायरेक्ट सांगितलं की म्हणजे तुम्ही पकडून चला म्हणे की जेव्हा ती 10th मध्ये राहील तिची फीस 4-5 लाख आहे. हा, 4-5 लाख रुपये 10वीची फी भरायची. म्हणजे बाबा हायर एज्युकेशन कसं करायचं. म्हणून आजच्या काळात दोघंही पेरेंट्स वर्किंग असणं खूप आवश्यक आहे. म्हणूनच मुलांना डे केअरला ठेवावं लागतं आपल्याला, आणि दोघांनाही कामाला. मी याला सहमत नाही, असं काही नाही. आपण पण झेडपीत शिकलो. हो, पण मग इथे ऑप्शनही नाही आहे ना झेडपीचा. किंवा तू टाकणार आहे का? हो, म्हणजे ओके फाईन. पुण्यात असेल तर दोघं वर्किंग असणार. एक्झॅक्टली, पुण्यात असेल तरच दोघं, म्हणजे नागपूरला किंवा अमरावतीला इज फाईन ना, चालतं. म्हणजे तिथे दोघं वर्किंग नसले तिथे पण तेवढाच फीस झालाय आता, बट देअर वी हॅव ऑप्शन्स टू चूज. येस, ऍक्च्युअली असं काही नाही आहे तिथे. म्हणजे अजून सगळेच जण काही आपल्या प्रायव्हेट स्कूलमध्ये आणि भरपूर फीस भरून नाही टाकत. सो नॉर्मल स्कूल पण अजून तिथे चांगल्या आहेत. आता इथे तसं नाही राहिलंय ना आपल्याला. इथे आपल्याला ऑप्शनच हे आहे, म्हणून आपल्याला इथेच जावं लागणार आहे. सो ठीक आहे, फीस पाहून तर चक्कर आला जरा, पण ऑप्शन काही नाही आहे. आणि आमचं जरी असं आहे सध्या, म्हणजे अजून माहीत नाही, मग चेंज होईल तर माहीत नाही, पण की अनायाला नर्सरी आणि KG1 KG2 पर्यंत बस नाही लावायची. पण फ्युचरमध्ये तर येस, आम्ही बसच ऑप्ट करू. पण सध्या तरी ती लहान आहे तोपर्यंत बस नाही, कारण व्यवस्थित बसेल का, ह्या सगळ्या गोष्टींचे कन्सर्न्स आमचे आहे. आणि मग ते लहान मुलांना, एवढे लहान मुलं स्वतः व्यवस्थित रांगेत चाल म्हणतात, ते चालतही नाही ना. म्हणजे भरपूर सारे कन्सर्न्स आहेत. तर म्हणून जरा नाही आमचं बसचं 3 वर्ष. तर बघू ते आमचं आणण्याचं कसं करायचं. पण इन फ्युचर बसची फीस वेगळी, प्लस आम्ही अजून जेवणाचं वगैरे विचारलं नाही तिथे, आहे ना. आणि असं होतं, म्हणजे मी तर ऑफकोर्स घरनं टिफिन देईल नानूला, पण असं होतं मुलांना की नाही बाकी लोक घेतात तिथलं जेवण, तर आम्हाला पण तिथलं जेवायचं. मुलांचं असं होतंच 100%, कारण आमच्या सोसायटीतले फीडबॅक्स ऐकून सांगते मी. तर मग ते असं ॲडिशनल पकडलं तर असं समजून चला की नर्सरीपासून आपल्याला 2 लाख रुपये फीस भरायची आहे. आणि बाकीच्या गोष्टी काय लागणार असेल तर त्याचा एक्सपिरियन्स तर अजून आला नाहीच आहे आपल्याला. आल्यावर बघू काय ते. मला वाटतं साधारण 50 ते 50,000 एक्स्ट्रा लागत असेल. येस. आणि सध्या त्यांनी सांगितलं युनिफॉर्म वगैरे त्याच्यात आहे, कधी नर्सरी KG1 KG2 पर्यंत, त्यानंतर युनिफॉर्म वगैरे वेगळा वगैरे. म्हणजे येस, एज्युकेशन सिस्टम आहे. म्हणजे तुम्ही आमच्या मुलाला एज्युकेशन देताय की तुम्ही काय म्हणता नाही का, काय असं दगडावर कोरून देतात त्यांच्या
माथ्यावर करून देतं की बाबा तू आता हे विसरणार नाही, मी तुला शिकवलंय. नाही मे बी त्यांची पण चुकी नाही. बेस्ड ऑन सिटी त्यांना पण तेवढे एक्सपेन्सेस बिअर Actually, करायला लागतात. बिल्डिंग cost. आणि आता सॅलरी, आणि आपल्या वेळी कसं होतं एसी वगैरे क्लास टीचर्स होते, गव्हर्नमेंट कॉस्ट बिअर करत होते ऍक्च्युली आणि इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं ऑसम नव्हतं. आता इथे एसी आहे त्याच्यामुळे पण मला सगळ्या गोष्टी आहेत. बिल्डिंग, पुन्हा टीचर्सची सॅलरीज भरपूर आहेत आणि सगळ्या गोष्टी करवून पण घेतात ऍक्च्युली. आपल्या वेळी तेवढं नव्हतं. गव्हर्नमेंटला की पहा स्कूल सुधरवता आलं तर सुधरवा. ऍक्च्युली जर गव्हर्नमेंट स्कूल आपल्या वेळी जशा होत्या तशा जर तेवढ्याच डेव्हलप आणि तेवढ्याच एज्युकेशन चांगलं असतं तर आज आपल्याला या पर्यायांना जावं नसतं लागलं ऍक्च्युली. पण ठीक आहे, आता जो है वो है. आणि आत्ता चाललं आपण आता याच्यावर डिस्कस भरपूर केलं, मला आता काही बोलायचं नाहीये. नाही, मला आवर्जून एवढं परत तेच बोलायचं की गव्हर्नमेंट शुड लुक ॲट स्कूल्स and improve our education system, which is very important. Actually. Those who can afford it is fine, but there are हाँ. many people those who cannot नाही afford. ऍक्च्युली आपण करू शकतो म्हणून काही वाटत नाही, पण ज्यांना नाही अफोर्ड करतात त्यांना असं वाटतं ना we cannot afford it सहजपणे. सहज We नाही, also आपल्याला have to तडजोडच adjust. करावी लागते. हा तर सहज नाही, पण आपण करतोय एनिवे. पण काही लोकांचं ते पण पॉसिबल होत नाही, तर त्यावेळी त्यांना कुठेतरी असं वाटतं ना की माझा पण मुलगा असं शिकला असता. तर ऍक्च्युली चांगलं व्हायला पाहिजे, पण आपल्या हातात काय आहे. ठीक आहे, आता आम्ही चाललो आहे. आपल्या हातात आहे, वोटिंग करायच्या वेळेस विचार करायचा. आम्ही चाललो आहे रॉयल पाम ॲनिमल सेंटर, असं काहीतरी आहे. मी बरेच दिवसांचं खूप रील्समध्ये बघितलं होतं आणि मला माहिती आहे तिला अनायाला तिथे खूप मज्जा येणार आहे, कारण तिला ॲनिमल्स खूप आवडतात. सो म्हणून आमचं चाललं होतं की जायचं, पण आम्हाला मागच्या वेळी सांगितलं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती. सो आम्ही आज ॲडव्हान्समध्ये बुक करून चाललेलो आहे. सो तिथे कसं काय होतं तुम्हाला दाखवते सगळं. तर इथे आम्ही आलो होतो आणि इथला माझा एक्सपिरियन्स कसा होता मी हे शेवटी नक्की सांगते, तर ते बघितल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका. जे आपल्याकडे ते नको हळू ॲनिमल्सला खाऊ देते का? हा चल दे, चल आपल्या घरी घ्यायचा. हो कर 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 कर, काही नाही गलत. लाड कर त्याचा, असं कर. व्हेरी गुड. अरे बाबा, नानू काय करते तो? तो काय करतो एकदम थोडा हात नाही टाकू बेटा, तो ना हात ठेवते. नानू तुला मजा येते इथे? हो. एन्जॉय करण्यात बिझी आहे ते. बाय. आता मी तुम्हाला माझा इथला एक्सपिरियन्स सांगते. वाईट नव्हता तर खूप छानही नव्हता. मी खूप इमॅजिन केलं होतं की खूप सारे ॲनिमल्स असेल, जसं रीलमध्ये दिसतं तसं नसतं. हे एक अगदी खरं आहे, पण तिथे हार्डली काही ॲनिमल्स होते. ससा, बकरी, घोडा असं काहीसं. ते तरी ठीकच आहे, पण मला जी गोष्ट आवडली नाही ती म्हणजे क्लीनलीनेस. ॲक्च्युली लहान मुलांना न्यायचं आहे म्हटल्यावर क्लीनलीनेस, हायजीन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पण तिथे खूप घाण वास येत होता, बकऱ्यांमुळे वगैरे म्हणू शकता, आणि म्हणून काही ते मला आवडलं नाही. पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकदा नक्की भेट देऊ शकता आणि बघू शकता की तुम्हाला कसं वाटतं. संध्याकाळी रोशनने हे सुंदर असे फ्लॉवर्स माझ्यासाठी घेऊन आला होता, जे मला खूप आवडतात. आणि माझ्या किचनमध्ये भरपूरदा असे फ्लॉवर्स ठेवलेले असतात मी या ग्लास जारमध्ये. आणि यासोबतच आजचा दिवस आणि ब्लॉग संपवते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.